नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। चला मित्रांनो, आज जाऊया त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी वॉटरफॉल बघण्यासाठी। नाशिक ते त्र्यंबकेश्वर 30 किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वरपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर एक सुंदर नयनरम्य निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे दुगारवाडी धबधबा। जव्हार मार्गावर त्र्यंबकेश्वरच्या अगदी जवळ सापगावपासून आपल्याला डावा टर्न घ्यावा लागतो। हिरव्यागार निसर्गाचा आनंद आणि त्यात थंड हवेची झुळूक बघा। बोलता बोलता आपण धबधब्याच्या पार्किंग साईडपर्यंत पोहोचलो। मित्रांनो, ही प्रायव्हेट पार्किंग असल्यामुळे आपल्याला इथे चार्जेस पे करावे लागतात। 2 व्हीलरचे चार्जेस आहेत 30 रुपये आणि 4 व्हीलरचे चार्जेस आहेत 50 रुपये। मित्रांनो, माझा मित्र किशोर पार्किंग बॉयकडनं येथील परिसराची थोडक्यात माहिती घेत आहे। थोडक्यात माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमची 2 व्हीलर पार्क केली आणि निघालो तिकीट घरकडे। तिकीट चार्जेस प्रति व्यक्ती 30 रुपये आहेत। या वनराईत प्रवेश करण्याआधी सूचना फलकावर असलेल्या सूचना आम्ही पूर्णपणे वाचल्यात। प्रवेशद्वारापासून धबधब्याचं अंतर आहे 2 ते 3 किलोमीटर। तर चला मित्रांनो, जाऊया हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेऊया। मित्रांनो, चालता चालता गप्पा गोष्टी करता करता या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत आम्ही धबधब्याच्या दिशेने जात आहोत। मित्रांनो, दरवर्षी एकदाचा पावसाळा सुरू झाला, निसर्गाने हिरवी चादर पांघरली की आम्ही सुद्धा निघतो आमचा रेनकोट घालून। मित्रांनो, पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा हा धबधबा दुगारवाडी धबधबा। चालता चालता आम्हाला भूक लागली आणि एक छोटासा मुलगा इथे काकडी विकत होता। इच्छा झाली, चला याच्याकडे थोडी काकडी घेऊया आणि त्याच्याकडनं काकडी घेऊन आम्ही पुढे निघालो। लगेच थोडे अंतरावर गेलो आम्ही आणि अजून 2 मुलं आम्हाला दिसली। ते सुद्धा म्हणत होती काकडी लिहिलो, मग त्यांच्याकडनं सुद्धा काकडी घेतली आणि निघालो पुढे घनदाट जंगलात। बघा मित्रांनो, आजूबाजू किती हिरवळ आणि इथून सुरू झाला आता घनदाट जंगलाचा प्रवास। मित्रांनो, या झाडाझुडपातून जात असताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता। आता हा आनंद कसा मिळत होता हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। त्याकरिता तुम्हाला रोजच्या या धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडंसं बाहेर निघून या निसर्गाच्या सानिध्यात यावं लागेल मित्रांनो, शहराच्या तुलनेत इथं तुम्हाला मिळेल जास्तीत जास्त शुद्ध ऑक्सिजन। चालता चालता आम्ही या वनक्षेत्राच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो। मित्रांनो, वनक्षेत्राचा हा पूर्ण परिसर मद्यपान निषिद्ध क्षेत्र आहे, हा बघा बोर्ड। कृपया मद्यपान किंवा धूम्रपान करू नका। चालता चालता जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर इथं निंबू पाणी विक्रेत्याचा एक छोटासा स्टॉल आहे, तिथं बसून तुम्ही थोडी विश्रांती करून निंबू पाण्याचा आनंद घेऊ शकता। चला पुढे निघूया, घनदाट जंगलाचा अनुभव घेऊया। मित्रांनो, या घनदाट झाडाझुडपातून जात असताना मी आनंदाने इतका भारावून गेलो होतो की पुढे मला धबधबा बघायचा आहे याचं सुद्धा मला भान राहिलं नव्हतं। आय लाईक फॉरेस्ट, माय लव्ह फॉरेस्ट। चला पुढं चलूया, आपला आनंद कंटिन्यू ठेवूया। मित्रांनो, चालता चालता तुम्हाला पाण्याची तहान कधीही लागू शकते, त्यामुळे तुम्ही एक पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करायलाच हवी। आणि हो, पेयजल पाण्याची बॉटल शक्यतो तुम्ही स्टीलची वापरत चला, प्लास्टिकची वापरू नका, कारण प्लास्टिकची आपल्या शरीराला आणि निसर्गाला सुद्धा हानिकारक आहे। आपल्या घरात, आपल्या परिसरात आणि निसर्गात सुद्धा स्वच्छतेचं पूर्ण पालन करा, कारण स्वच्छता ही आपल्या निरोगी जीवनाची फर्स्ट स्टेप आहे। मित्रांनो, ट्रेकिंग करताना आपण चालता चालता जर थकलो तर आपल्याला अल्पविश्रांतीसाठी वन विभागाने आपल्याकरिता इथे छोटे छोटे ओटे बनवून ठेवलेले आहेत, तिथे बसून तुम्ही अल्पविश्रांती करू शकतात। मित्रांनो, अशा पर्वतावर आपण चढताना किंवा उतरताना म्हणजेच ट्रेकिंग करताना आपण शक्यतो ट्रेकिंग शूज जर वापराल तर ते कधीही सुयोग्य, कारण पावसामुळे अशा ठिकाणी शक्यतो कमी जास्त प्रमाणात चिखल झालेला असतो, त्यामुळे अशा प्रकारची पायवाट ही स्लिपरी झालेली असते। म्हणून आपल्या शूजची ग्रीप त्या पायवाटेवर योग्य रीतीने बसावी, आपल्याला व्यवस्थितपणे चालता यावं ह्या दृष्टीने कधीही ट्रेकिंग शूज हा सुयोग्य। त्याचबरोबर चालताना सपोर्टिंग म्हणून एक लाकडी काठी असेल तर ते सुद्धा सुयोग्य। मित्रांनो, पर्यटनाची आपली ही आठवण अविस्मरणीय असावी या दृष्टीने शूटिंगमध्ये मी इतका व्यस्त झालो की माझा मित्र किशोर पुढे जाऊन माझी वाट बघत असेल हे सुद्धा मी विसरून गेलो होतो।
बघा माझा मित्र माझी वाट बघत आहे. मित्रांनो, चालता चालता जाणारे किंवा येणारे पर्यटक दिसले की अजून मला आनंद होतो. का होतो आय डोंट नो, बट होतो आनंद. माय फ्रेंड इज टेलिंग मी प्लीज कम हरी अप. कारण त्याच्या म्हणण्यानुसार जर आपल्याकडे एक्स्ट्रा टाईम अवेलेबल असेल तर आपल्याला अजून एक्स्ट्रा स्पॉट बघता येतील. अगदी बरोबर. मित्रांनो, पावसाळ्यात आपला संपूर्ण सह्याद्री पर्वत आपल्या हिरव्यागार सौंदर्यामुळे स्वर्गासारखा वाटायला लागतो. थोडी अल्पविश्रांती म्हणून आम्ही एका ओट्यावर बसलो आणि बस आमचा सेल्फी क्लिक करायचा प्रोग्राम सुरू. मित्रांनो, आता धबधब्याचा आवाज आम्हाला ऐकायला येतोय. हळूहळू धबधब्याचा आवाज येत आहे आणि आम्ही त्या दिशेने जात आहोत. आणि माझा मित्रसुद्धा माझ्याबरोबर चालत आहे. नमस्कार. अतिशय सुंदर वातावरण आहे. अगदी निसर्गाने पूर्ण हिरवळ, पूर्णपणे हिरवळ, फुल ग्रीनरी. आफ्टर ऑल वी रिच्ड टू आवर डेस्टिनेशन. आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, बघा तो समोर दिसतोय आम्हाला दुगारवाडी धबधबा आणि पर्यटकांची गर्दीसुद्धा तुम्ही बघू शकता. एकदम मित्रांनो, बघा समोर आपल्याला दिसतोय आपला दुगारवाडी धबधबा. बघा किती सुंदर, अगदी नैसर्गिक, निसर्गरम्य, ब्युटिफुल, अप्रतिम. मित्रांनो, तेथील एका लोकल व्यक्तीच्या माहितीनुसार या धबधब्याची उंची ॲप्रॉक्सिमेटली 450 फूट असेल. मित्रांनो, बॅरिकेड्सच्या बाजूने चालत चालत आम्ही पुढे गेलो,
कारण पुढच्या अँगलने हा धबधबा कसा दिसतो याची सुद्धा आम्हाला फार आतुरता होती. हिरव्यागार डोंगरातून निघणारा हा पांढरा शुभ्र धबधबा मनाला स्पर्शून जात होता. मित्रांनो, त्या धबधब्याजवळ जायची, त्याला जवळून बघायची फार इच्छा होती, पण तिथं जाणं अलाउड नव्हतं. म्हणून आम्ही बॅरिकेडच्या बाजूने पुन्हा पुढे गेलो आणि पुढच्या अँगलने त्या धबधब्याला पाहायला लागलो. बघा मित्रांनो, हा सुंदर आकर्षक हिरवा गालीचा आमच्या स्वागतार्थ. बॅरिकेडच्या साईडने अजून पुढे निघायला आम्ही सुरुवात केली. मित्रांनो, पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. शूटिंग व सेल्फी कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि एका ठिकाणी बसून थोडा पेरूचा आनंद घेतला. एका छोट्याशा झोपडीसारख्या दिसणाऱ्या हॉटेलमध्ये बसून छोटीशी विश्रांती घेतली आणि बस टू व्हीलरवर बसून पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, निघताना पुन्हा आम्हाला एक नैसर्गिक हिरवा गालीचा दिसला आणि तिथं बसायची थोडी इच्छा झाली. बस आम्ही थोडा वेळ बसलो आणि ॲज युजल तिथं आम्ही काही सेल्फी फोटो क्लिक केलेत आणि निघालो आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन डेस्टिनेशनमध्ये. तोपर्यंत एन्जॉय युअर लाईफ. बाय.